संतांचा गवगवा चित्ती धरावा सर्वांनी. म्हणून आमचे महाराज म्हणतात, गाव आमचं मंदिर समजा, गावातले लोक, जनता, घरातले लोक आपले ईश्वर समजा आणि त्यांची काया वाचा म्हणे सेवा करणं पूजा समजा. पैशाचं काहीच काम नाही, प्रामाणिकतेने करणे काम, हेची आमुचे ईश्वर नाम. आणि पुढं सर्व जीव मात्राची ऐक्य प्रेम, धर्म तो हाची आमुचा. कुठं भांडण आला आता? आमचा धर्म कोणता आहे? आमच्या मारेगावच्या सगळ्या लोकांना प्रेम द्यायचं, सर्व जीव मात्राशी प्रेम हाची धर्म आमचा. कुठं भांडणं करायला जागा आहे का जागा? प्रामाणिकतेनं काम केलं तर कुठं हेवा करायला जागा आहे? नाही. काम चुकरेपणा. त्याच्यात नंतरची तिसरी पुन्हा एकाच अध्यायात आहे तेवढे तिन्ही लागोपाठ. हाची दृढ धरिता निर्धार, परमार्थ नाही यावुनी थोर. परमार्थ कशाला? राष्ट्रसंत. हाच दृढ निर्धार झाला. कोणता? गाव आमचं मंदिर आहे, गावातले लोक आमचे ईश्वर आहे, त्याची सेवा करणं हे पूजा आहे. यामध्ये प्रामाणिकपणे जीवन जगलं पाहिजे. काम कुचरपणा करू नका. प्रामाणिकतेने करणं काम हेची आमची ईश्वर नाम. आणि सर्व जीव मात्राचे ऐक्य प्रेम, धर्म तो हाची आमचा. हाची मनी राखिता दृढ निर्धार, परमार्थ नाही यावनी थोर. किंबहुना हाची परमार्थ सार, अनुभवी यांचा. महाराजांच्या वेळ लागतो. मग आता आपण कोणाचं ऐकतो म्हणता? महाराजाचं नाही ऐकायचं? नाही. म्हणून परमार्थाचा अर्थ ऐसा नाही केला, कष्टाविन झाला पुत्राद्वारी. कष्टाविन झाला पुत्राद्वारी, परमार्थाचा अर्थ ऐसा नाही केला. परमार्थाचा अर्थ ऐसा नाही केला. परमार्थाचा अर्थ ऐसा नाही केला. महाराजांनी पहिल्या ओळीमध्ये सांगितलं, बाबा रे, परमार्थाचा अर्थ असा नाही केला की परमार्थी माणसानं कष्ट करणं सोडून द्यावं. बरेचसे प्रचारक आता आमचे आहे, शेती होती त्यांना 4-4 एकर 3-3 एकर शेती होती. शेती सोडून दिली, ठेक्यानं दिली आणि आता कीर्तन करायला लागले. मला एक दिवस भेटला एक जण. बाबा म्हणलं, तू कीर्तन? हो, कीर्तन करायला लागलं. बस शेत्या परवडतच नाही बाबाजी म्हणे. असं शेता नाही परवडत? तू कावर जगत आहे? आहे तर खाल पाहिजे. हां, शेत्या कुठं परवडते बाबाजी सांग म्हणे. 2 तास बोललो का 2,500 खिशात आहे. मला ते देवाचं फिवाचं काही कर, मला खिशात 2,500 येते 2 तासाचे म्हणे. 2 तास बोलतो 2,500 बाबाजी खिशात येते. आता तुम्ही सांग, मी शेती करू का भक्ती करू म्हणे. मस्त चांगला बोलते तू राजा म्हणून. काही शरम की वाटते का नाही बोलायला? म्हणजे कोणापुढे बोलता तू? त्याला शरम म्हटलं. 10 वर्षाच्या अगोदर माझ्याकडे निवडणुकीच्या काळामध्ये मतं मागायला आलते. लक्षात घ्या, आमदार होईल. मला भय नाही रमाकांत, ना देणं ना घेणं. काय मतलब आहे तुमच्याशी? चोरी करायची आहे? लुच्चेला बाळपणा सगळ्या जगामध्ये आहे. आमच्यासारखी पिळवणूक करता, हाल करता तुम्ही. नाही म्हणे तुम्ही बाबाजी म्हणे. कसं का? म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, या लोकांनी सगळे लोक फाटकाच्या बाहेरच राहिले. फक्त तो एका जणाला घेऊन आला. आता इथं कोणी असेल त्याला माहीत आहे कोण होतं. एक जण तो आणि तो आला, बसला माझ्यावर, नमस्कार केला. बाबाजी म्हणे, तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलो म्हणे. मत नाही, कारण मला कळलं म्हणे लोक म्हणे मतदान. मी 35-40 वर्ष झाले मतदान करत नाही. ग्रामपंचायतला नाही, कशालाच नाही, करतच नाही मतदान. लक्षात घ्या. तर म्हणे हे माहीत झालं, पण आशीर्वाद घ्यायला आलो तुमच्याकडे. तर म्हणे, म्हटलं आशीर्वाद कशाचा देऊ तुम्हाला? माझ्याजवळ काय आशीर्वाद द्यासाठी? बोललो काही. बरं म्हणे, मला एक सांगा बाबाजी म्हणे, तुम्ही मतदान का करत नाही? तर तू असं कर म्हटलं, निवडणूक होऊ दे, निकाल लागू दे, मग 2 तासाची एकांपर घेऊन माझ्याकडे या विचारायचं असेल तर. या गडबडीत नाही सांगणं होत म्हणजे माझ्याचं. असे हरामखोर लोक आहेत राजो. काय करतो म्हणता? कशी गरिबी हटवतो म्हणता तुम्ही? कसा सुधार करतो म्हणता? तुमच्या दरवाजावर गाड्या आणून पोचायला म्हणजे सुधार झाला का? नाही. काय राजो, नाही ग्रामगीता वाचत, नाही भजनं ऐकत, नाही पूजा करत. विचार केला पाहिजे ना, किती कष्ट आहे, किती त्रस्त आहे तुम्ही होऊन.
नाही. उद्योगाचे घरी संपत्ती ज्ञान, उद्योगाचे घरी संपत्ती धन, उद्योगाचे घरी संपत्ती धन, वाढे जगी मान सन्मान तो, वाढे जगी मान सन्मान तो, वाढे जगी मान सन्मान तो. उद्योगाचे घरी कीर्ती आणि धान, उद्योगाचे घरी कीर्ती आणि धान, सन्मान तो, वाढ जगी मान, वाढ जगी मान सन्मान तो. वाढे जगी मान सन्मान तो, वाढे जगी मान सन्मान तो, वाढे जगी मान सन्मान तो. वाढे जगी मान सन्मान तो. उद्योगाचे घरी कीर्ती आणि धन, उद्योगांचे घरी कीर्ती आणि धन, उद्योगांचे घरी कीर्ती आणि धन, वाढे जगी मान सन्मान तो, वाढे जगी मान सन्मान तो, वाढे जगी मान सन्मान तो. उद्योगीरा खेती बारी चाकरी करो, सदा मन लाय, असली पूजा तो सत्कर्म आहे जो सबको सुखदाय. कामं करा, आपापल्या कार्यक्षेत्र पंढरी जाना, कुठंच जावं लागत नाही. जे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या त्या कार्यक्षेत्रामध्ये जी तुमची ड्युटी आहे, जी तुमची जबाबदारी आहे, जे तुमचं कर्तव्य आहे ते कर्तव्य संपादन करा. लक्षात घ्या, मुखी नामाचे संपादन नाही का, नाम त्यासाठी आहे, कर्तव्याचं संपादन करण्यासाठी आहे. म्हणून परमार्थाचा अर्थच असा आहे की प्रत्येकाने जन्मताच, काल परवाच एक विषय झाला, आईच्या गर्भामध्ये ज्यावेळेस आपण होतो, आईच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेस आपल्याला जात नव्हती, धर्म नव्हता, पंथ नव्हता, भाऊ नव्हती, आई नव्हती, बहीण नव्हती, मनमाने माता पिता, मनमाने संसार. आईच्या उदराच्या बाहेर आल्यावर सगळं आपण जोडल्या गेलं. तिथं काहीच नव्हतं. तिथं आयुष्य, कर्म, धनविद्या आणि मृत्यू 5 गोष्टी होत्या फक्त. मनुष्य येताना जन्माला 5 गोष्टी घेऊन येतात मित्र, लक्षात घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे, जो तुमचा परिसर आहे, जी तुमची कलाविद्या आहे, त्या कलाविद्येला, परिसराला, कार्यक्षेत्राला श्रेष्ठ माना, उच्चतम माना, त्याचा आदर करा. आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये जी तुमची जबाबदारी, त्या जबाबदारीवरून काम करा. झाली पूजा देवाची. संतांनी केलं तरी काय, गाडगे महाराजांनी ज्या काळात गेले होते ते रस्ते झाडत होते. महात्मा गांधी आपलाही संडास घासत होते, दुसऱ्याचीच संडास घालून देत होते. आपण काय करतो, त्याच्या दरवाजात थुकतो, याची घंटेतून येतो. म्हणण्याचा मतितार्थ असा आहे, राजे हो, या संतांचं काही ऐकलं पाहिजे. जर आपण ऐकत नसेल, नाही पंढरीशी जाणे, नाही केली कधी वारी, माझी जे का कर्मक्षेत्र तीच माझी पंढरी, नाही पंढरीशी जाणे. कर्मक्षेत्र जे आहे त्या कर्मक्षेत्राला पंढरी म्हणाला. अशी तुम्हाला संधी आली सेवा करण्याची. किती पैसा मिळवतो म्हणता, काय करतो म्हणता, पैसे खाता तांदळासारखे. नाही, मी जीवन जगून नाही राहिलो, तुमच्यासारखं वरण भात भाजी पोळी खातो, तुमच्यासारखं जीवन जगतो. किती पैसे लागते, नुसतं पैसा पाहत आहे समाजामध्ये. सरकारले पैसे मागते, देवाले पैसे मागते. मित्रो, संतांनी ते सांगितलं नाही आहे. स्वावलंबन, स्वतंत्र स्वाधीन जीवन जगायला सांगितलं. माणूस होय आपण. म्हणून परमार्थाचा अर्थ ऐसा नाही केला, कष्टाविने झाला कुत्राद्वारी.
लक्षात घ्या. घडेना उपकार जन कल्याण जन माणसावरी, मागतो भाकरी पोटासाठी. अशाने लोकांवर उपकार होत नाही. संतांची जात आणि आईची जात. आई आणि संत हे दोन अशा वस्तू आहे का त्यांचे उपकार तुम्ही खंडवू शकत नाही, फेडू शकत नाही. लक्षात घ्या. आई आणि संत फक्त ते मेल्यावर त्याची कदर होते, जिवंतपणी कोणीच कदर करत नाही. म्हणून माणसांनी ही किमया आपल्या अंतकामध्ये ठेवली पाहिजे. सज्जनांनी पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण आपल्या संतांमध्ये, आपल्या देशामध्ये म्हणा, आपल्या लोकांमध्ये म्हणा, खूप पवित्र लोक होऊन गेले, आजही आहे. थोड्याशा साध्या गोष्टीसाठी मन हलकं करू नका, मोठं मन करा आणि आपली जबाबदारी पार पडला, लोकांवर उपकार करा. परंतु आपलं कष्टविना देह पुष्टवी आणिक, वाढे शान शोक लंपटांचा. प्रचारकांचं काय झालं? राष्ट्रसंत लिहितात, देहाने कोणतंच कष्ट करायचं नाही, अधिक मजबूत शरीर बनवायचं आणि नाना फोर व्हीलर टू व्हीलर अमुक टमून त्याला तोरणं, त्याचं भांगणं, त्याचे कपडे, त्याचं बोलणं, त्याचं चालणं. बापा 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 2 दिवसाचे पोट्टे कीर्तनकार झाले आत्ता, समजत दगडही नाही. तुम्ही हसता राजे हो. दैना या लोकांची खुर्चीवर बसवले आम्ही. ते असते का नाही माझ्या घरावर 2 थापडा मारले असते. ते का करून राहिलेलं म्हणलं असतं. कोणता संत मिरवणूकमध्ये नाचला दाखवता एखादा? नाही. महात्मा गांधी आहे, डॉक्टर आंबेडकर आहे, शिवाजी महाराज आहे, बिरसा मुंडा आहे, साने गुरुजी आहे, जिजाबाई आहे, बहिणाबाई आहे, मीराबाई आहे. कोणी गुलाल उधळला, कोणी पैशाची राखरांगोळी केली? दाखवता एखादा पुरावा मला कोणी शास्त्रामध्ये? कुठचे तमाशे आणले आपण हे समाजामध्ये? काय ना दुरुस्त, पैशाने दुरुस्त होते समाज. गरिबी पैशाने हटते. कुठचा काही विचार करतो राजे हो? कष्टविना देह पुष्टवी आणिक, वाढे शान शोक लंपटांचा. तुकड्या दास म्हणे व्यवहारी कडला, तरीच पावला. लक्षात घ्या. व्यवहारी कडला म्हणजे कडला म्हणजे कडला कडाला पाहिजे ना. तुका म्हणे मन करावे पाठोर, 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 तुका म्हणे मन करावे पाठोर. शिजेवरी जाळ सहावेची, शिजेवरी जाळ शिजेवरी जाळ सहावेची, शिजेवरी जाळ सहावेची, शिजेवरी जाळ सहावेची, तुका म्हणे मन करावे पाठोर, तुका म्हणे मन करावे पाठोर,
करावे पाठोळ तुझे परिताळ परमा तुझे शिजेवरी जाळ सहावेची 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 तुका मन करावे पाठोळ तुका मन करावे पाठोळ तुका मन करावे पाठोळ. संतांनी उदाहरण दिलं आहे. आपण वरण भात भाजी पोळी जेवण करतो, ते वरण खायचं असेल डाळ शिजेवरी जाळ सहावीची. त्या डाळीला काय करावं लागते, गंजामध्ये आपण आंदण ठेवतो, त्या आंदणामध्ये आंदण आलं की डाळ टाकतो तुरीची, आणि ती तुरीची डाळ कुठपर्यंत ठेवतो, शिजतपर्यंत. कच्ची ठेवतो का, नाही. ती डाळ जाळ शिजतपर्यंत त्या तुरीच्या दाण्याला काय का जाळ सहन करावा लागते. विस्तवाचा फुकट नाही होत, लक्षात घ्या बाबाजी. विस्तवाचा जाळ ती डाळ सहन करते, इतकी सहन करते, इतकी सहन करते का पूर्ण शिजत पण तो सहन करते. आपल्याला तर नाकावर माशी बसायला जमत नाही, इतकं साहेब पोटाला धक्का जमत नाही. काय करता राजू तुम्ही, कोणत्या जबाबदारी आहे तुमच्यावर, नाही. म्हणून तुका म्हणे मन करावे पाठोळ तुका म्हणे मन करावे पाठेळ म्हणजे मजबूत, मन मजबूत करा. आपण संतांचे दास आहो, देवाचे भक्त आहो, राजे शिवाजी महाराजांचे लेकराव. तो होता म्हणून बरं झालं, गती नाही तर मरा लागलं असतं आता आपल्याला, नाही का. कसं अरे बिरसा मुंडा होता म्हणून आदिवासी वाचले, श्यामा कोलामान आदिवासी वाचवले. तुम्हाला कोण हुवत होतं, तुम्हाला लागोय मला लागोय ते राजो, माझ्यासाठी संतांनी म्हटलं. विचार करावा लागेल ना आपला, मन थोडंसं मजबूत करा. कशाला कोणाला लुटता, कशाला कोणाला साळता, कामं करा. हे आमची आई बहिणी तुरी मुळून आले, कापसं येचून आले, कोणी खरे घोटून आले, दिवसभर पण उपाटे लागले लोक, श्रोते लोक आहे. आणि आम्ही संतांचे घेऊन पाठांतर आपणची बनतो महात्मा सुंदर. आणि जन्मभरी निभवाया व्यवहार पोटासाठी, पोट हातात घेतलं आणि पोटाच्या कामासाठी ते पापाचे धंदे करतो आपण. मित्र कशी पुण्यतिथी होईल, ते कशी जयंती होईल, नाही. तुकड्या दास म्हणे व्यवहारी कडला, व्यवहारामध्ये कढा. लक्षात, व्यवहारन कळला जाला, व्यवहारन कळला जाला हो, व्यवहारन कळला जाला. परमार्थ कसाचा त्याला, परमार्थ कसाचा त्याला, परमार्थ कसाचा त्याला. व्यवहारन कळला जाला, व्यवहारन कळला जाला, परमार्थ कसाचा त्याला, परमार्थ कसाचा त्याला, परमार्थ कसाचा त्याला. कुठून झाली परमार्थाची सुरुवात कुठून झाली, सगळ्यांनाच पाठ रोज दिसतो म्हणतो. पण हाय प्रार्थना गुरुदेव से य स्वर्गमय संसार हो, अति उच्चतम जीवन बने परमार्थमय व्यवहार हो. नुसतंच बोलणं चालू आहे का वागणं चालू आहे राजू? आपलं जीवन परमार्थमय आहे का? बोलणं चालणं खाणं घेणं बसणं उठणं परमार्थमय आहे का?
नाही, इथून सुरुवात झाली ना. अरे व्यवहार हा परमार्थासाठी आला पाहिजे. जाणत्याने तत्वे अभ्यासावी, रूपांतरे व्यवहारे आणावी आणि मग बिघडली घडी दुरुस्त करावी समाजांची. लक्षात घ्या. 5 मे 1990ला मी डॉक्टरचा धंदा बंद केला. 30 जानेवारी 1973 पासून डॉक्टरचा व्यवसाय केला. पळला नाही. म्हणाव कोणी मला ताट सरकून गेलो असून 5 रुपये घेतली फी म्हणून. काहून नाही घेतली? मी शिकलो, मला जे ज्ञान झालं ते ज्ञान लोकांना देऊन लोकांना मदत करण्यासाठी ज्ञान घेतो. राजू, झाड कशासाठी वाढते? झाड कशासाठी वाढते? स्वतःच्या अंगावर ऊन घेते आणि खालच्या बसलेल्यांना सावली देते. राजू, नदी कशी वाहते? ती वाहत राहते. तिच्या टोंगळे धुवा, ढुंगण धुवा, थुका, काही करा, ती आपलं वाहनं बंद करत नाही. वापर करा कसा करा, नदी वाहती राहते, रुसत नाही वापर करणाऱ्यावर. झाडासारखे व्हा, नदीसारखे व्हा मित्र हो. जगणं कसं आहे? जी कला शिकलो, जे ज्ञान शिकलो ते पैसा कमावण्यासाठी करतो म्हणता. मी माझा पोरगा तहसीलमध्ये पाठवला, ते लोकांची सेवा करायसाठी पाठवलं, धन मिळवण्यासाठी पाठवलं. तुम्हाला धन गोळ आहे मित्र हो. भागवत तुम्ही सगळेच ऐकता. भागवतामध्ये एक श्लोक आहे, असा आहे, जो तुमच्या खिशात जो पैसा आहे ते ज्या मार्गाने तो येणारा पैसा तुमच्या खिशात 15 प्रकारचे विघ्न घेऊन येते. लक्षात घ्या. नीतिमित्ताचा पैसाच तुम्हाला फक्त जिरते, नाही तर बिमार पडाल, तंगडा मोडल, हाड मोडल, तुम्ही इकडून जाईल तिकडून जाईल, सवय सुद्धा पैसे घेऊन जाते. लक्षात. जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहार, उदास विचारे करी, उदास विचारे करी, उदास विचारे करी. जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे करी, उदास विचारे. संतांनी शिकून दिलं बापू, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे केरी. 5 जून 1990ला मी धंदा बंद केला. त्यावेळेस मी ठरवलं, माझे जे खेडे आहे त्या खेड्यावर माझी काही उधारी होती त्यावेळेसची, ठरवलं मग आज धंदा बंद केला, उधारी घ्यायची नाही. आणून दिले माझ्याकडे लोक इमानदारीने, मी घेतले नाही. याचं कारण मग मी माझा मोठेपणा सांगून नाही राहिलो, मी मोठा नाहीच आहो. पण तो माणूस म्हणून जर जन्माला आलो आपण, तर थोडीशी माणुसकीची कदरही ठेवली पाहिजे ना. कदर विसरून समजा आपण हैवानासारखे वाजलो तर का माणसाचं कामच कोणतं या जगात. आमच्या राष्ट्रसंताला माणूस नावाचा देव होता, त्याने देव दुसरा नाही मानला का मानला? आमच्या राष्ट्रसंतांच्या साहित्याची आपण कदर करू. तुम्ही आणि मी. महाराजांचं बोलणं तुमच्यासाठीच नाही, माझ्यासाठीच आहे, माझ्यासाठी सुद्धा आहे. आपण त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. म्हणून संत लिहितात, थोरांचे चरित्र राहावे समोरी, 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 थोरांचे चरित्र राहावे समोरी. तेने ध्यान करी सर्व लोक, तेने ध्यान करी सर्व लोक, थोरांचे
चरित्र राहावे सामोरी तेने ध्यान करी सर्व लोक तेने ध्यान करी सर्व लोक सर्व लोक थोरांचे चरित्र राहावे सामोरी थोरांचे चरित्र राहावे सामोरी थोरांचे चरित्र राहावे सामोरी तेने ध्यान करी सर्व लोक जन्म मृत्यू दिन यासची पूजिती सर्व काळ स्मृती होत राहो म्हणून लक्ष राहा. जीवन कोणते असो, व्यक्तिगत असो, कौटुंबिक असो, सामाजिक असो, धार्मिक असो, राजनैतिक असो, कोणत्याही प्रकारचं जीवन असेल तरी पण जीवन तुमचं तुम्हालाच जगावं लागते. बाबाजी तुम्ही कोरोना नावाच्या बिमारीमध्ये धडा घेतला, कोणताच देव तुमच्या कामी आला नाही. आणि देव तुम्हाला सुखदुःख द्यासाठी नाही आहे, सुखाचे दुःखाचे रस्ते दाखवण्यासाठी देव आहे. आमच्या देवांनी, ईश्वरांनी, भगवानांनी, आमच्या साधू संतांनी कोणत्या मार्गाने गेले तर सुखी व्हाल, कोणत्या मार्गाने गेले तर दुःखी व्हाल, हा संदेश आमच्या साधू संतांनी आम्हाला दिलेला आहे. बापू देगारी पलगावरी असा संदेश आमच्या देवाधर्म दिला. तू बिंदोक राय मी आहो ना, असासाठी देव आहे का? नाही नाही नाही. म्हणून देवाची व्याख्या बरोबर समजून घेतली पाहिजे. साधू संतांच्या कर्तव्याचा नारा आपण समाजामध्ये चालवला पाहिजे. मनामध्ये काही कदर ठेवली पाहिजे. आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळल्या पाहिजे. आपल्या जीवनामध्ये समाजामध्ये शांती कशी प्रस्थापित होईल त्यासाठी विचारांची क्रांती केली पाहिजे. विचारांच्या क्रांतीशिवाय उन्नती होत नाही, लक्षात घ्या. काल परत मी सोनूर लीला कार्यक्रमामध्ये सांगितलं उन्नती कशी होईल. आपली साधावी उन्नती सौख्य लाभावे इतराप्रती या उद्देशी जी जी संस्कृती धर्म म्हणावे तिज लागी ग्रामगीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये उभी आहे. जर तुम्हाला भौतिक, सामाजिक, नैतिक, राजकीय कोणती उन्नती साधायची असेल तर उन्नती साधताना माणसांनी हा विचार केला पाहिजे. कोणता? आपुली साधावी उन्नती आणि सौख्य लाभावे इतराप्रती. माझी उन्नती साधताना इतर जे लोक माझ्या घरातले, दारातले, शेजारचे, गावचे लोक आहे यांना माझ्या उन्नतीमध्ये सौख्य लाभलं पाहिजे. त्यांना त्रस्त नाही झालं पाहिजे, त्यांना दुःख नाही झालं पाहिजे. कोण म्हणते पैसा कमवू नका म्हणून? नीतिमत्तेने पैसा कमवता येत नाही. मी आंबाडीची भाजी खाणारा माणूस आहो, कुकुड्याची भाजी खाणारा माणूस आहो. नाही, आई भाकरी करत होत्या त्या 4 घरी भाजी आणून त्याच्यासोबत खाणारा माणूस आहो. आता मी स्लॅबच्या घरात आहो. गरिबी गेली माझी, चोऱ्या करून गेली, मटके लावून गेली, लुटून गेली कोणाला? नाही नाही. किती मोठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई त्यांची पत्नी, गोवराई येचून त्यांना शिकवलं पट्टीनं. गोवराई येचल्या, गोवराई विकल्या आणि त्याची फी त्या डॉक्टर साहेब बाबासाहेब आंबेडकरात पाठवली. बाई सोय ती, आपण बाया सोय ना. अरे नवऱ्याचं पीठ तर बाईचं मीठ तरी असलं पाहिजे राजेव. काहून तुम्ही आयते खातो म्हणता? तुम्ही कामं करा ना. कामं करून साधू संत देव झाले ना. आयतं खायचं शिकवलं का? थोडंसं गायन शिकलं का पैसे? थोडंसं सांगणं शिकलं का पैसे? आपल्या आई बापाने ढोरं राखायला किती रुपये रोज पडते याचा विचार नाही करा. तुमचा रोज किती विचार केला पाहिजे. बाजी मी रागा आलो नाही, तुम्ही माझे भाऊ बंधा म्हणून मी तुमच्याशी बोलून राहिलो. आणि तुम्ही महाराजांचा दास म्हणून राहिलो. तुकड्या दास म्हणे वागावयासाठी पाडिल्या परपाठी व्यवहारी त्या. तुकड्या दास म्हणे तत्व यावे हाता आणि ऐसा आहे चित्ता भाव माझ्या. करुणा आणून बोलले रे, म्हणून आम्ही त्याची किंमत ठेवली पाहिजे. म्हणून